लग्नासाठी तळमळत असलेला पत्रकार पोपटलालला मॅरेज ब्युरो मधून एक फोन येतो। एका मोठ्या जमीनदाराची मुलगी खुशबू आपल्या आई वडिलांसह त्याला पाहण्यासाठी येते। त्यानंतर खुशबूला पत्रकार पोपटलाल आवडतो आणि दोघांचं लग्न ठरतं। गोकुलधाम सोसायटी पोपटलालच्या लग्नासाठी सजवली जाते, पण लग्नाला अवघे काही मिनिटं शिल्लक असताना पोपटलालला खुशबूचा फोन येतो। ती त्याचे पैसे आणि दागिने घेऊन पसार झालेली असते आणि याची माहिती ती फोनवरून पोपटलालला देते। पोपटलालची खुशबू लुटेरी दुल्हन निघते। तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील हा भाग तुम्ही पाहिलाच असेल, तर त्यावेळी पोपटलालची अवस्था कशी झाली होती हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल। आता अशीच एक लुटेरी दुल्हन वास्तवात सापडली आहे। तिचं नाव अनुराधा पासवान। तिने गेल्या 7 महिन्यात तब्बल 25 पुरुषांना फसवल्याची माहिती समोर आली। पण ही लुटेरी दुल्हन नेमकं काम कसं करत होती, लग्नानंतर फरार कशी झाली होती आणि ती पोलिसांच्या तावडीत कशी सापडली, हेच आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र भूमी। उत्तर प्रदेशातील महाराजगंज मध्ये 1.5 वर्षांपूर्वी 23 वर्षाची अनुराधा पासवान लग्न करून आली। लग्नानंतर कुटुंबाला मदत म्हणून ती एका खासगी रुग्णालयात साफसफाईचं काम करायची। तिच्या नवऱ्याची परिस्थिती अगदी हालाकीची होती, पण अनुराधाला झटपट पैसे कमावून श्रीमंत व्हायचं होतं। त्यावरून तिचे आणि तिच्या पतीचे संबंध बिघडले। दोघांमध्ये वाद सुरू झाला। त्या वादातून अनुराधाने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि घटस्फोटानंतर ती उत्तर प्रदेश सोडून मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहायला आली। भोपाळमध्ये अनुराधा मिळेल ते काम करत होती। याच दरम्यान ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका टोळीच्या संपर्कात आली। ही टोळी मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटित, वयस्क आणि लग्नासाठी व्याकुळ असलेल्या पुरुषांना फसवत होती। त्यांच्याकडून पैसे आणि दागिने लुटून ती फरार व्हायची। 2024च्या जून महिन्यात अनुराधा या टोळीची सदस्य झाली। तर नोव्हेंबर 2024 मध्ये तिने आपला पहिला बळी फसवला। त्यानंतर मे 2025 पर्यंत तिने 25 पुरुषांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं। पण ती पोलिसांच्या तावडीत सापडली कशी? राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये राहणारे विष्णू शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून योग्य वधूच्या शोधात होते। या काळात त्यांची ओळख लग्न जुळवणाऱ्या 2 एजंट्स सुनीता आणि पप्पू मीना यांच्याशी झाली। 3 मे 2025 रोजी विष्णू शर्मांनी योग्य वधू मिळवून देण्यासाठी अनिता आणि पप्पू यांना 2 लाख रुपये दिले। आठवड्याभरातच त्यांनी विष्णूची अनुराधाशी ओळख करून दिली। अनुराधा अतिशय सोज्वळ आणि साध्या स्वरूपात विष्णू शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटली। सोबत एजंट सुनीता आणि पप्पू सुद्धा होते। त्यांनी विष्णूला पटवलं की अनुराधापेक्षा चांगली वधू त्याला मिळणं अशक्य आहे। विष्णू त्यांच्या बोलण्यात फसला आणि 20 एप्रिल रोजी मधोपूरच्या स्थानिक न्यायालयात दोघांचा नोंदणी विवाह झाला। विवाहानंतर अनुराधा विष्णूच्या घरी एक आदर्श सून म्हणून वागत होती। सर्वांची गोड बोलणं, वडीलधाऱ्यांची सेवा करणं आणि शेजारच्यांची आपुलकीने वागणं हे ती करत होती। अर्थात हे सर्व त्यांच्या टोळीच्या योजनेअंतर्गत होतं, त्यामुळे कुणालाही तिच्यावर संशय येत नव्हता। 3 मे 2025 रोजी अनुराधाने रात्री जेवणात गुंगीचं औषध मिसळलं। त्यानंतर शर्मा कुटुंबीय गाढ झोपेत गेले आणि अनुराधा मध्यरात्री 1,50,000 रुपयांचे दागिने आणि 30,000 रुपये रोख आणि एक मोबाईल घेऊन घरातून फरार झाली। सकाळी कुटुंबियांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली। विष्णू शर्मा यांना लुटून अनुराधा भोपाळमधील शिवनगरमध्ये तिच्या फ्लॅटमध्ये परतली। त्या ठिकाणी तिचे इतर साथीदार रोशनी, रघुवीर, गोलू, मजबूत सिंग यादव आणि अर्जुन उपस्थित होते। त्यांनी लुटलेले ऐवज वाटून घेतले आणि पुढच्या लग्नाची योजना आखली। त्यावेळी त्यांनी भोपाळमधील काला पिपल पन्नाखेळी भागातील गब्बर नावाच्या व्यक्तीला फसवलं आणि त्याच्याकडून 2 लाख रुपये उकळले। दुसऱ्या बाजूने राजस्थान पोलीस तपास करतच होते। त्यांनी मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियावर एक बनावट प्रोफाईल तयार केला आणि त्याद्वारे अनुराधाच्या टोळीशी संपर्क साधला। टोळी देखील अलगद त्यांच्या जाळ्यात सापडली आणि पोलिसांनी त्या प्रोफाईलवरून अनुराधाचा फोटो आणि पत्ता मिळवला। 20 मे 2025 रोजी राजस्थान पोलीस भोपाळच्या शिवनगर भागात पोहोचले आणि अनुराधाला अटक केली। तेव्हा तिचं खऱ्या अर्थाने काळं वास्तव्य समोर आलं। तिने 7 महिन्यात तब्बल 25 पुरुषांची फसवणूक केली होती। सरासरी पाहता ती दर 8 दिवसांनी एक लग्न करत होती। सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे। त्या घटनेनंतर पुन्हा एकदा लुटेरी दुल्हनचा राक्षसी चेहरा समोर आला आहे। यावर तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।